वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा मराठी भाषा 1 आणि भाषे 2साठी पेपर 1 आणि पेपर 2साठी मोस्ट इम्पॉर्टंट काही प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, जशा प्रकारे 2013 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेचा आम्ही ॲनालायसिस केलेला आहे मित्रांनो, आणि जशा प्रकारे कठीण पातळी असते शिक्षक पात्रता परीक्षेची, तशाच स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ क्रमांक 15 आपण या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण हे मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की ओचे उच्चारस्थान सांगा. आता हे बघा मित्रांनो, ओ या ठिकाणी एक स्वर दिलेला आहे आणि त्याचे उच्चारस्थान कोणते? ओष्ठो, कंठ, कंठोष्ठ किंवा दंठोष्ठ. तर हे बघा, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, आपला योग्य क्रमांक असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की ईश्वरा सर्वांना यशस्वी कर यामधून कोणता अर्थ प्रतीत होतो? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे: आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना. तर हे बघा, ईश्वरा सर्वांना यशस्वी कर म्हणजे हे एका प्रकारची प्रार्थना आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 काय राहणार आहे? आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा प्रश्न दिलेला आहे की वर्षा ऋतूत संपूर्ण पृथ्वी हिरवीगार दिसते. आता हे बघा, या ठिकाणी हिरवीगार हे शब्द अंडरलाईन केलेला आहे. अधोरेखित शब्दाचे वर्णन काय कराल? अशा प्रकारे एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे: उद्देश, उद्देश विस्तार, विधानपूरक किंवा विधेय विस्तार. तर हे बघा मित्रांनो, येथे दिलेलं आहे की वर्षा ऋतूत संपूर्ण पृथ्वी कशी दिसते? तर हिरवीगार दिसते. हे काय असणार आहे? विधानपूरक असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल? आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे राहणार आहे मित्रांनो, आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की मृदुला गाणे गाते. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की प्रयोग ओळखा. 4 ऑप्शन दिलेले आहे: अकर्तृत्व भावे प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग किंवा कर्मणी प्रयोग. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले आहे मृदुला गाणे गाते हे असणार आहे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल? आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, या संदर्भात स्पष्टीकरण तुम्ही पाहून घेऊया. इथे दिलेलं आहे की मृदुला गाणे गाते या वाक्यातील कर्तरी प्रयोग आहे, कारण क्रियापदाचे रूप कर्त्यानुसार म्हणजे मृदुला स्त्रीलिंग एकवचन बदललेले आहे. कर्तरी प्रयोग या प्रयोगात कर्त्याला प्राधान्य दिले जाते आणि क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार चालते. हे बघा मित्रांनो, शेवटची जी ओळ आहे ते तुम्ही लक्षात ठेवा की क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार चालते. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? तर कर्तरी प्रयोग म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय राहणार आहे? आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष, एकवचनी आणि नपुसक लिंगी असते? असा प्रयोग कोणता? 4 ऑप्शन दिलेले आहे: भावे प्रयोग, कर्मणी, कर्तरी किंवा सर्व. तर हे बघा, क्रियापद नेहमी कसा असतो? तर तृतीय पुरुष, एकवचनी आणि नपुसक लिंगी असतो. त्याला आपण भावे प्रयोग असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल? आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वाकारांत सामान्य रूप होते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: बंधू, मोती, सासू किंवा कावळा. तर हे बघा मित्रांनो, कोणत्या शब्दाचे वाकारांत सामान्य रूप होते? तर सासू आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न दिलेला आहे की अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. आता हे बघा मित्रांनो, अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण कोणते? राजेश रडला होता, राजेश रडत होता. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे? आपला बरोबर उत्तर असणार आहे. राजेश रडत होता हे कशाचे उदाहरण आहे? तर अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल? आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की मुलांनो गोंगाट करू नका.
क्रियापदाचा प्रकार ओळखा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. आज्ञा आहे, विनंती, प्रार्थना किंवा अनुमोदक. तर हे बघा मुलांनो, गोंगाट करू नका हे कोणता प्रकार आहे क्रियापदाचा, तर अनुमोदक. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 4 काय राहणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न दिलेला आहे की आज हा शब्द डॅश डॅश आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे. क्रिया विशेषण आहे, उभयान्वी अव्यय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे किंवा क्रियापद आहे. तर हे बघा, आज हे शब्द जे असणार आहे ते क्रिया विशेषण असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही हे मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की जी उपवाक्ये अथवा किंवा या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, अथवा किंवा या वाक्यांनी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना आपण काय म्हणतो, तर विकल्प बोधक म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय राहणार आहे आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिलेला आहे की अचूक शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, आशीर्वाद कशा प्रकारे लिहिला जातो, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे बघा, आशीर्वाद जे आहे मित्रांनो ते अशा प्रकारे लिहिला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे असणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण की आशीर्वाद जे लिहिला जातो ते अशा प्रकारे लिहिला जातो. पर्याय क्रमांक 3 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न विचारलेला आहे की अनेक वचनी शब्द कोणता. मोस्ट आय एम पी प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक वचनी शब्द कोणता, तर हे बघा या ठिकाणी वाटा जे असणार आहे मित्रांनो ते अनेक वचनी शब्द असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. बिलकुल टाईम आपण या ठिकाणी घेत नाही आहे मित्रांनो, अतिशय फास्ट आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. पुढचा प्रश्न दिलेला आहे की अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. हे बघा मित्रांनो, अनुक्रम या शब्दातील योग्य उपसर्ग कोणता, तर अनु हे आपला काय असणार आहे योग्य उपसर्ग असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे राहणार आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे, थंडगार, निरभ्र, अभ्र किंवा अंबर. तर हे बघा मित्रांनो, आभाळ या नामाचे जे योग्य विशेषण असणार आहे ते निरभ्र असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते असणार आहे आपला योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आम्ही महा TET 2025साठी स्पेशल कॉम्बो पॅक तुमच्यासाठी आणला आहोत. मित्रांनो, जर तुमची भाषा 1 हिंदी आहे, भाषा 2 मराठी आहे आणि बाकी CDP, गणित, परिसर अभ्यास, सोशल सायन्स किंवा सायन्स हे सगळे विषय जे आहेत ते तुम्हाला मराठी भाषेमध्येच येणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण महा TET हिंदी कॉम्बो पॅक घेऊन आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की महा TET हिंदी नोट्स आणि हिंदी क्वेश्चन सेट कोणत्याही एक पेपरसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 299 रुपयेमध्ये आम्ही काय आहे मित्रांनो या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत PDF च्या स्वरूपामध्ये. जर तुमचे दोघी पेपर आहे तर तुम्ही 399 मध्ये हिंदी नोट्स, हिंदी क्वेश्चन सेट पेपर 1 आणि हिंदी क्वेश्चन सेट पेपर 2 घेऊ शकतात. मित्रांनो, अतिशय बेस्ट क्वालिटी क्वेश्चन सेट आणि नोट्स आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहे. 299 मध्ये फक्त आपल्याला हे भेटणार आहे मित्रांनो. आणि हे नोट्स आणि हे क्वेश्चन सेट वाचल्यानंतर जवळपास 25 पर्यंत मार्क तुम्ही हिंदी भाषा 1 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मिळू शकता. मित्रांनो, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो, कारण की यापेक्षा एकही प्रश्न तुम्हाला बाहेरचा मिळणार नाही. मित्रांनो, सगळा सिलेबस या ठिकाणी आम्ही कव्हर केलेला आहे आणि सोबतच लाईव्ह लेक्चर आम्ही रोज रात्री 9 वाजता तुमच्यासाठी फ्रीमध्ये सुरू केलेला आहे. मित्रांनो, फक्त तुम्हाला एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही ते जॉईन करू शकतात. अशा प्रकारे आपण हे एक कॉम्बो पॅक तुमच्यासाठी आणलेला आहे. हिंदी नोट्स आणि हिंदी क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 कोणताही तुमचा पेपर असो मित्रांनो, 299 मध्ये तुम्ही 1 किंवा 2 घेऊ शकतात. तुमच्यासाठी हे फक्त लिमिटेड ऑफर आहे मित्रांनो. तर
ये परीक्षा पूर्वी मैं आपको बताऊंगा दोस्तों कि एग्ज़ाम से पहले पहले आपने हमारे क्वेश्चन सेट हल करने हैं और उसके बाद परीक्षा देनी है। आप फ़र्क देखेंगे कि कितने क्वेश्चन जो है आपको जैसे कि वैसे हमारे क्वेश्चन सेट में से देखने के लिए मिलेंगे। इस बात की क्या है दोस्तों, हम आपको जिस दिन आंसर किया आएगा उसी दिन रात में बताएंगे कि कितने प्रश्न हमारे क्वेश्चन सेट में से जो है टीईटी की परीक्षा में देखने के लिए मिले हैं 23 नवंबर 2025 को पेपर 1 और पेपर 2 में। मैं बता रहा हूँ आपको कि दोस्तों 25 नंबर आप क्या है इसमें से हासिल कर सकते हैं। वीडियो को प्लीज़ लाइक करेंगे, चॅनल पे नए हो दोस्तों तो प्लीज चॅनल को सबस्क्राइब करेंगे। देखते हैं अगला प्रश्न। या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात। हे बघा मित्रांनो, एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपच्या स्वरूपात हे PDF तुम्हाला लगेच मिळणार आहे। जस्ट तुम्हाला एक स्कॅनर सेंड केलं जाईल मित्रांनो। पेमेंट केल्यावर तुम्हाला लगेच हे PDF त्वरित भेटेल 2 मिनिटाच्या आत। इस नंबर पर आपको क्या है कांटेक्ट करना है। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न दिलेला आहे की ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त, भरती मूर्खाचीच होत ना, एक तूच होस्ती जास्त, या काव्यपंक्तीत पुढीलपैकी कोणता रस आढळतो। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, करुण रस, हास्य रस, बिभत्स रस किंवा रौद्र रस। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य रस असणार आहे ते हास्य रस असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की तद्भव शब्द ओळखा। आता हे बघा मित्रांनो, 4 शब्द दिलेले आहे, या चारींपैकी तद्भव शब्द कोणता, तर हे बघा म्हैस जे असणार आहे ते तद्भव शब्द असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की काय हाहाकार, डिस्टर्बन्स होत जातो असा, काय हाहाकार माजवला भूकंपाने, या वाक्यातील कोणते विरामचिन्ह हवे। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे, पूर्णविराम पाहिजे, उद्गारवाचक चिन्ह पाहिजे किंवा प्रश्नवाचक किंवा अपसरण चिन्ह पाहिजे। तर हे बघा, काय हाहाकार माजवला भूकंपाने, या वाक्यापुढे कोणता विरामचिन्ह हवा असेल तर उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे राहणार आहे ते आपला काय असेल बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला काय आहे मित्रांनो ऑप्शन दिलेले आहे, वामन पंडित, रघुनाथ पंडित, मोरोपंत किंवा निरंजन माधव। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण, तर हे बघा रघुनाथ पंडित जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल मित्रांनो आपला परफेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा। आता हे बघा मित्रांनो, समानार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, आकर्ण विकर्ण हे चुकीची जोडी दिलेली आहे, अबू सलील, हाताजीता, द्रुम आलय। तर हे बघा मित्रांनो, अंबू आणि सलील हे काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे राहणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज़ लाइक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज़ चैनल सब्सक्राइब करा। दोस्तों, अगर आपने अभी तक हमारे हिंदी के क्वेश्चन सेट और हिंदी के नोट्स नहीं खरीदे दोस्तों, तो जो भी नंबर आपको डिस्क्रिप्शन में दिया गया है, जो भी नंबर आपको वीडियो में बताया गया दोस्तों, उस पर कॉन्टैक्ट कर आप इसको परचेस कर सकते हैं। अभी भी परीक्षा में 38 दिन का वक्त बाकी है दोस्तों। मैं आपको बता रहा हूँ कि इतना ही आपको पढ़ना है, ये नोट्स और क्वेश्चन सेट आपको पढ़ने हैं दोस्तों। हिंदी में आपका काम जो है वो आराम से हो जाएगा, इस बात की क्या है हम आपको गारंटी देते हैं, क्योंकि इसके बाहर का कुछ भी आपको पेपर में देखने के लिए नहीं मिलेगा दोस्तों। इस बात की क्या है हम आपको गारंटी देते हैं। मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ।